आणि आता राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं कळतंय। महाविकास आघाडी तिसरा उमेदवार रिंगणामध्ये न उतरवण्याच्या तयारीत आहे। महाविकास आघाडीकडून दुसऱ्या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला जाईल अशी माहिती मिळते। संख्याबळानुसार महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। महाविकास आघाडीनं जर तिसरा उमेदवार दिला तर मात्र गणित बदलतील आणि सगळी ताकद पणाला लावावी लागेल। मतांची फाटाफूट आणि पैशांचा खेळ टाळण्यासाठी महाविकास आघाडी तिसरा उमेदवार सध्या रिंगणामध्ये उतरवण्याच्या विचारात नाही अशी माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।